नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ही जी प्रॅक्टिकल एक्झाम गायडन्स सिरीज चालू केलेली आहे, त्यात आपण आता ॲग्रो 111 या कोर्सच्या काही प्रॅक्टिकल एक्झामच्या इम्पॉर्टंट क्वेश्चन्सबद्दल डिस्कशन करणार आहोत. तर आता तुम्ही स्क्रीनवर हे इंडेक्स बघू शकता तुमचं ॲग्रोनॉमीच्या मॅन्युअलचं. तर आता हा जो कोर्स आहे यात स्पॉटिंग आहे. आत्तापर्यंत आपण ज्या कोर्सेसचे व्हिडिओ बघितले त्यात स्पॉटिंग नव्हती, कारण त्यात फक्त थेरॉटिकल क्वेश्चन्स होते. पण आता हा जो कोर्स आहे ॲग्रोनॉमीचा यात स्पॉटिंगसुद्धा आहे. तर यात आता एक प्रोबेबल तुमचा पेपरचा फॉर्मॅट तुम्हाला एक सांगून देतो मी. तर 20 मार्क्सचं तुमचं प्रॅक्टिकल असेल आणि त्यात तुम्हाला 10 मार्क्सला जे असेल स्पॉटिंग असेल. 5 स्पॉट असतील. प्रत्येक स्पॉट 2 मार्क्सला. स्पॉटचं तुम्हाला आयडेंटिफिकेशन आणि यूज विचारलं जाईल किंवा एखादं सीड असेल स्पॉटमध्ये तर त्यात तुम्हाला त्याचं सायंटिफिक नेम विचारलं जाऊ शकतं. तर हे 10 मार्क्स स्पॉटिंगचे झाले. त्यानंतर मग 8 मार्क्सला तुम्हाला असे 2 क्वेश्चन असतील किंवा 2-2 मार्क्सला सुद्धा डिव्हिजन होऊ शकतं. तर 8 मार्क्सला आपण 8 मार्क्सलाच पकडू. तर त्या क्वेश्चन्समध्ये प्रत्येक क्वेश्चन 4 मार्क्सला असेल आणि त्यात मग तुम्हाला न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चनसुद्धा येऊ शकतो. मग उरलेल्या 2 मार्क्ससाठी तुम्हाला जे असेल ते ऑब्जेक्टिव्ह किंवा तुमचा वायवा. वायवामध्ये तर तुम्हाला बेसिक क्वेश्चन्सच विचारले जातील, जसं तुमचा इंट्रो द्या किंवा तुमचं जे एम काय ते सांगा. तर ऑब्जेक्टिव्ह बेस्ड जे क्वेश्चन असतील तर ते तुम्हाला सब्जेक्टमध्ये एखाद्या डेफिनेशन विचारलं जाऊ शकतं किंवा एखादं व्हॅल्यू विचारली जाऊ शकते एखाद्या गोष्टीची. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही जे मॅन्युअल बघताय स्क्रीनवर त्याच्या इंडेक्समध्ये ही जी दुसरी आणि तिसरी एक्सरसाइज जी आहे त्यात आयडेंटिफिकेशन ऑफ क्रॉप, सीड, फर्टिलायझर, पेस्टिसाइड आहे. तर यात तुम्हाला स्पॉटिंग येईल तुम्हाला या एक्सरसाइजमधनं. मग पहिली जी एक्सरसाइज आहे त्यात व्हिजिट आहे. तर ही एक्सरसाइजवरनं सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येणार नाही. मग मग जी 12th एक्सरसाइज आहे, 12th एक्सरसाइजमध्ये तुम्हाला आयडेंटिफिकेशन ऑफ वीड्स इन डिफरंट फील्ड आयडेंटिफिकेशन ऑफ वीड्स आहे. तर आता या एक्सरसाइजमधनं सुद्धा तुम्हाला जे आहे स्पॉटिंग येईल. मग ज्या उरलेल्या एक्सरसाइज आहेत, त्या एक्सरसाइजमधनं तुम्हाला क्वेश्चन येतील. त्यात 9th आणि 10th जी एक्सरसाइज आहे, त्यातनं तुम्हाला कॅल्क्युलेशन्स येतील. तर आता आपण ते सर्व क्वेश्चन्स जे आहेत, रेफरन्स क्वेश्चन हे सर्व एका पी-डी-एफ तयार केली आहे. त्या पी-डी-एफवर आपण हे क्वेश्चन्स बघून घेऊ, रेफरन्स क्वेश्चन्स. तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन्स आता या कोर्समध्ये येतील. त्या अगोदर आपण एक स्पॉटिंग बघून घेऊ. स्पॉटिंगचा ओव्हरव्ह्यू तुम्हाला एक स्पॉटिंग दाखवून देतो आणि हे सर्व स्पॉटिंग आणि प्रॅक्टिकल मॅन्युअल्स जे आहेत, आपण आपल्या ॲग्री गँग टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये आहे. तिथून तुम्ही ते व्हिजिट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला स्पॉट्स असतील. सीड सॅम्पल जर असेल तर ते असं सॅम्पल दाखवण्यात येईल किंवा ज्या कॉलेजमध्ये मोठे जे व्हाईट बोर्ड आहे ते अवेलेबल असेल तर तिथे तुम्हाला डायरेक्टली इमेजेस स्लाईड्सवर दाखवले जातील. मग आता हे स्पॉट्स आहेत याबद्दल माहिती विचारली जाऊ शकते. आता कशी? तर वीडचं बॉटनिकल नेम किंवा फॅमिली, त्याचं ग्रुप काय आहे? या अशा काही गोष्टी विचारल्या जाऊ शकतात त्या सीडबद्दल. जसा स्पॉट असेल त्याबद्दल काही क्वेश्चन्स विचारले जातील आणि प्रत्येक स्पॉटवर तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जातात. आता तुम्ही हे बघू शकता सीड्स हे वेगवेगळे सॅम्पल्स जे आहेत. आता या सीड्स नंतर आता यात काही इम्प्लिमेंट्स असतात. ते आता इम्प्लिमेंट्स तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. हे इम्प्लिमेंट्स असतात. या इम्प्लिमेंट्सचं यूज काय ते विचारलं जातं. मग फर्टिलायझरसुद्धा विचारले जातं स्पॉटिंगला ॲग्रोनॉमीच्या कोर्समध्ये. त्यानंतर तुम्हाला वीड्ससुद्धा विचारले जातात. वीड्ससुद्धा विचारले जातात. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे वीड्सचे सॅम्पल्स. अशा प्रकारे वीड्सचे सॅम्पल्स तुम्हाला दाखवले जातील आणि ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. मग त्याचं बॉटनिकल नेम हे विचारलं जाईल किंवा फॅमिली. मित्रांनो, आता आपण रेफरन्स क्वेश्चन्स बघूत. हे क्वेश्चन्स जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे रेफरन्ससाठी आहे. आता तुमच्या कॉलेजवर तुम्हाला काय क्वेश्चन्स विचारतील हे काही सांगता येत नाही. तर आता पहिला क्वेश्चन्स तुम्ही बघू शकता. डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स आपण पहिले घेतले आहे. त्यात पहिला क्वेश्चन आहे, डिफाईन ॲग्रोक्लायमॅटिक झोन अँड एक्सप्लेन एनी ॲग्रोक्लायमॅटिक झोन इन इंडिया. मग त्यानंतर आहे, गिव्ह ऑब्जेक्टिव्हज ऑफ टिलेज, एक्सप्लेन इन ब्रीफ प्रायमरी अँड सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट्स. मग गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ मॅन्युअर्स इन ब्रीफ. गिव्ह एक्सप्लेन व्हेरियस फर्टिलायझर ॲप्लिकेशन मेथड्स. त्यानंतर एनलिस्ट व्हेरियस इंटरकल्चर ऑपरेशन्स. मग गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ फर्टिलायझर्स इन डिटेल. मग जो पडलिंग ऑपरेशन आहे राईसमध्ये त्याबद्दल विचारलं जाऊ शकतं किंवा प्लोईंगबद्दल विचारलं जाऊ शकतं. आता हे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन झाले. त्यानंतर आता काही प्रोसिजर्स आहेत तुमच्या लास्टच्या एक्सरसाइजमध्ये. त्या प्रोसिजर्ससुद्धा विचारल्या जाऊ शकतात. एखाद्या कॉलेजमध्ये जर प्रोसिजर तुम्हाला नीट शिकवली असेल तर तीच विचारली जाईल. त्यात आहे डिटर्मिनेशन ऑफ सॉईल मॉइश्चर युजिंग ग्रॅव्हिमेट्रिक मेथड. मग डिटर्मिनेशन ऑफ फील्ड कॅपॅसिटी बाय फील्ड मेथड. मित्रांनो, आता हा जो ग्रॅव्हिमेट्रिक मेथडचा क्वेश्चन आहे हा सॉईल सायन्सच्या कोर्समध्ये सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता यानंतर आता कॅल्क्युलेशन्सचे काही क्वेश्चन्स असतात. आता ते कॅल्क्युलेशन्सचे क्वेश्चन तुम्ही बघू शकता. कॅल्क्युलेट अमाउंट ऑफ युरिया म्हणजे फर्टिलायझर डोसचं कॅल्क्युलेशन. मग सीड रेटचं कॅल्क्युलेशन असतं. असे काही वेगवेगळे क्वेश्चन्स असतात तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी.
तर हे अशा प्रकारचे काही रेफरन्स क्वेश्चन्स आहेत ॲग्रोनॉमी या कोर्ससाठी.